बांधकाम कामगारांची यापूर्वी ऑनलाईन नोंदणी महा ई सेवा केंद्र, आपलं सरकार सेवा केंद्र याशिवाय स्वतः ऑनलाईन पद्धतीनं होत होती. मात्र आता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक सेंटर देण्यात आलंय. त्याच ठिकाणी बांधकाम कामगारांची ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करता येते. त्यातच अनेक वेळा सर्व्हरची अडचण येते. त्यामुळे बांधकाम कामगार योजनेपासून दूर राहिलेत. तालुक्याच्या ठिकाणी कार्यालय सुरू करून एक प्रकारे कामगारांची थट्टा केली जात असल्याचा आरोप हिंद भारतीय जनरल कामगार सेनेनं केलाय. बांधकाम कामगार दिवसभराची सुट्टी घेऊन तालुक्याच्या ठिकाणी सुरू असलेल्या नोंदणी कार्यालयासमोर पहाटेपासून रांगेत उभे राहतात. आलेल्या दिवशी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होत नसल्यानं संबंधित कामगाराला अनेक वेळा हेलपाटे मारावे लागतात. मंडळानं तालुक्याच्या ठिकाणी नोंदणी कार्यालय सुरू करून एक प्रकारे एजंटगिरी फोफावली आहे. सर्वत्र एजंटांचा सुळसुळाट सुरू असून तो थांबवा, तसंच ज्या अधिकृत संघटना आहेत त्यांच्यामार्फत ऑनलाईन प्रक्रिया सुरू करा, अशा मागण्या सेनेच्या वतीनं सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके यांच्याकडे करण्यात आल्यात. मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. दरम्यान भविष्यात याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करून नोंदणी केंद्र वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन सहाय्यक कामगार आयुक्त घोडके यांनी दिलं. यावेळी हिंद भारतीय जनरल कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू सांगावकर, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख दिनेश परमार, बाळासाहेब नलवडे, योगेश शिंदे आदी उपस्थित होते.